नमस्कार राजांनो, या क्वेश्चनला कसं डिस्कस करता येईल बघा. पिशवीत काहीतरी पैसे ठेवले काहीतरी रेशो मध्ये, तर याला कसं डील होतं, 1 रुपया नंतर 50 पैसे, ठीक आहे, 0.50 50 पैसे लिहिले तरी चालेल, ठीक आहे. नंतर 25 पैसे, यांचे नाणे 3:4:5 3:4:6 या प्रमाणात आहे. मी जर तुम्हाला म्हणलं 10 रुपयाच्या 10 नोट आहे, धाव धाव 100 रुपये माझ्याकडे, ठीक आहे ना. एकूण रक्कम 143 रुपये, पूर्ण टोटल पैसे किती आहे, 143, 143 तुमचा फेवरेट नंबर असेल हा, ठीक आहे ना. तर 50 पैशांच्या नाण्याची संख्या किती. आता एक तर सगळं रुपयामध्ये कन्वर्ट करा, पैशामध्ये कन्वर्ट करा, कसंही करा. कॅल्क्युलेशन करताना युनिट सेम पाहिजे. तर इथं 50 पैसे म्हणजे 1/2, 25 पैसे म्हणजे 1/4, कारण की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर याला जर गुणलं 3 1 3, 4 ला 1/2 ने गुणलं म्हणजे 2, आणि 6 ला 1/4 ने गुणलं तर हे कॅल्क्युलेशन करून दाखवतो, 2 4 2 6. तर पूर्ण मिळून टोटल मिळून 3 2 5 आणि 5 प्लस 3/2, 5 2 10, 10 3 किती होणार, 13/2 रेशो. बरोबर टोटल पैसे किती, 143. 13 1 13, 13 1 13, एक उरला 13 1 13, हे 11 आलं. हे दोन इकडे भागाकार तिकडे गेले गुणाकारात, 11 2 22, म्हणजे एक रेशोची किंमत किती आली, 22. तर तुम्हाला काय विचारलंय, 50 पैसे. 50 पैसे किती रेशो आहे, 4 रेशो. 4 रेशो 4 गुणिले 22, 22 चोक किती रे, 88. 88 हे असणार याचा आन्सर. असेच क्वेश्चन या सगळ्या आपल्या बुक मध्ये टाकण्यात आले राजांनो. तर तुम्ही हे बुकही परचेस करू शकता, जे की पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. याच्यात सगळे PYQ आहेत आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट टॉपिक वाईज दिले. 21 मॅथ्सचे जे गणिताचे इम्पॉर्टंट टॉपिक आणि बुद्धिमत्ताचे 22, हे सगळे याच्यामध्ये इन्क्लूड केले. धन्यवाद.